नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आलोय ब्लॉगमध्ये. तर आज आपण काहीतरी नवीन करणार आहे. आज माझ्या आजीला काहीतरी वसाड खायचं मन झालेलं आहे. पण आम्ही कन्फ्यूज आहे की काय काय खायचं. तर आम्ही ठरवलंय आता मेन्यू मासा की चिकन. आजी काय काय खायचं तुला? थांब एक मिनिट, शफल कर. हां, काय खायचं तुला? मासे खायचे. चूज तर कर, एक कर. काय मासा मासच काढला आजीने बरं. तर मित्रांनो, आज काय बनवणार आहे मासे आणि कसे? हे तळून तळून करायचे का? आणि भाजी पातळ थोडीशी पातळ भाजी. पोळ्या करणार का? भाकर, हे पोळ्या भात. पोळ्या आणि भात आणि मासे, हं. रस्सावाले आणि कोळी. सुके ना. हं, हं. तर आमचा मेन्यू ठरलेला आहे. आणि ही आमची स्वयंपाकी, पण ती काहीच बनवणार नाही. तर मी आणि आजी, माझी आजी, आम्ही असे 2 जण आज मासे बनवणार आहे. डेस्टिनी होती, आजीला मासे खायचे होते. हे ठरवलेलं नाही, स्क्रिप्टेड नाही काहीच. तर आजी आणि काय किती आणायचे? 5 किलो? 5 किलो वाच जायला ना. अर्धा किलो पिश. अर्धा किलो नाही ना, 5 किलो. अर्धा किलो तूच खात जाते एकटी. 5 किलो घेऊ ना आपण. तर आज आम्ही मासे खाणार आहे. खूप दिवसानंतर मासे खाणार आहे. तर बघू, भेटूया लवकरच. तर मित्रांनो, मी चाललो आता मासे घ्यायला. आजीने माशाची चिठ्ठी काढली आहे. तर मी चाललो मासे घ्यायला आता. आणि मासे घ्यायला खूप दूर चालले, की जवळपास 3-4 किलोमीटर लांब मासे घेतात. तर तुम्ही एकदम भारी नेचर. गावाकडे राहण्याचा आहेच फायदा आहे. खूप स्वच्छ आणि ग्रीनरी आहे. भेटूया माशाच्या. ₹20 तुम्ही द्यायची. आजीबाईचा मसाला बनवला आहे. अरे बापरे, एवढं पदार्थ. आजी मला सांगा, आता एवढे मासे आहेत, ते आपण खाणार आहे, पण तुला दातच नाही. कसं खाशील? हा, अबे साले. तरी खाता येतं बा. खाता येतं. काटे पण खाऊन जाते ना. काटे पण निवडून निवडून खाता. मासे तर रेडी आहे. आता आपण कशी भाजी बनवणार आहे आता? इकडे तो पाय. हा? कशी भाजी बनवायची सांग. फ्राय बनायची का रस्सा? तर आता मी फ्राय आणि भाजी दोघं बनवणार आहे. Let's see. 1 minute later. गोडून जाते. मसाला झालाय रेडी, पाहू शकता तुम्ही. मच्छी पण रेडी आहे लेप लावायला. मीठ पण घेऊन घेतो. हळद मीठ दावते बा. भाजी, सुकी मच्छी, सॅलड, भात. आजी अंता मावशी तर हास की, हसत नाही का तू? नाही घेत. सो लेट्स गो.